सांगली जिल्ह्यातील 37 टोळ्यांचे कंबरडे मोडले। पोलिसांना मिळाले नवीन कायद्यातील या कलमाचे हत्यार। संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोक्काप्रमाणेच नवीन कायद्यातील BNS कलम 111 आणि 112 प्रभावी अस्त्र ठरते। गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना कलम 111 मध्ये कचाट्यात पकडता येते, तर किरकोळ गुन्हे करणाऱ्यांना कलम 112 मध्ये अडकवण्यात येते। या गेल्या 1.5 वर्षात 37 टोळ्यांवर या दोन्ही कलमांतर्गत कारवाई करीत त्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे। राज्यात गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा नियंत्रण कायदा अर्थात मोक्का हा 1999 मध्ये लागू करण्यात आला। महाराष्ट्रात हा कायदा लागू असला तरी जुन्या भारतीय दंड संहितेत अशा संघटित गुन्ह्यांसाठी स्वतंत्र कायदा नव्हता। देशात नवीन 3 कायदे लागू झाल्यानंतर भारतीय न्याय संहिताच्या कलम 111 आणि 112 मुळे आता संघटित आणि गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग मिळालेला आहे। या दोन्ही कलमानुसार केल्या जाणाऱ्या कारवाईला मिनी मोक्का असे देखील संबोधले जात आहे। संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना मोक्का लावून कायद्याच्या कचाट्यात पकडल्यानंतर त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थंडावतात। याचप्रमाणे नवीन कायद्यात देखील किरकोळ आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हेगारांवर त्यांनी केलेल्या गुन्ह्यात कलम 111 किंवा 112 हे वाढीव कलम लावून कारवाई केली जाते। मिनी मोक्का किंवा किरकोळ संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना अधिकार आहेत। देशात 3 नवीन कायदे लागू झाल्यानंतर त्यापैकी BNS 111 आणि 112 हे गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठीचे मोठे हत्यार पोलिसांना प्राप्त झालेले आहे आणि त्याचा जिल्ह्यात प्रभावीपणे वापर केला जातो आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।